सगळ्यांना पहिले जय महाराष्ट्र। वारंवारी लोकांना कचऱ्याची समस्येचा फार त्रास होत होता। शिक्षण पदाधिकारी असून आम्ही सगळ्यांना तक्रार करत होतो, तरी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई मोरे आणि बाबासाहेब चांचे यांनी आपण सगळ्या महाविकास आघाडी म्हणून परिवर्तन आघाडी म्हणून आपण सगळ्यांच्या त्या प्रशासनाला धनगर साहेब असतील किंवा कारले साहेब असेल यांच्या प्रथम सतत आपण त्यांच्याकडे मागणी करत होतो आणि त्या मागणीला त्यांनी आज काय आपल्याला जबाबदारीने उत्तर दिलं की आपण आजपासून कचरा निराळाचा लगाव होतो। लोकांना त्याचा फार त्रास होतोय। आज मच्छर एवढा येतोय किंवा डेंग्यू होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो, लोकांना त्रास येत होतं। तर पाण्याची पण समस्या होती, ती पाण्याची पण समस्या त्यांनी आता आपली सगळी नीट हे केलेली आहे, लोकांना नीटपणे पाणी जातोय आता आणि असं त्यांनी आपल्याला सहकार्य करावं। तसंच आमचं पक्षातर्फे किंवा आपलं महाविकास आघाडीतर्फे त्यांना असं सहकार्य आमचं कायमचं राहील। नेरळ ग्रामपंचायत प्रशासकीय कालावधीमध्ये काम करत असताना माझ्यासोबत सन्मान्य प्रशासक धनगर साहेब आणि मी स्वतः ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले काम करत असताना या ठिकाणी ज्या काही कचऱ्याची असेल, पाण्याची समस्या असेल, अन्य काही समस्या ज्या असतील त्या सर्व समस्या विद्यमान सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य मोरेताई येथील पंचायत समिती सदस्य भगवानशेठ चंचे साहेब असतील यांनी त्या समस्या वेळोवेळी आमच्याकडून जाणून घेतल्या आणि वेळोवेळी या कामामध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन करून त्या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे आज सुद्धा ही स्वच्छतेची मोहीम विद्यमान सामान्य सदस्यांच्या वतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आताच आमचे प्रशासक धनगर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वार्ड वाईज नियोजन करतो आणि त्या वार्डामध्ये सुस्थितीमध्ये त्यांना गाडी उपलब्ध करून देण्यापासून तर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यापासून नियोजन करतो आणि संपूर्ण त्या वार्डाची जबाबदारी निश्चित करून त्या वार्डामध्ये तशा प्रकारचा बॅनर लावण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत आणि या समस्येवर आम्ही जास्तीत जास्त पंचायतीच्या मार्फत एक मात करण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। काही दिवसापासून वेळेमध्ये कचरा उचलण्याचं किंवा कचरा उचलण्याचं प्रमाण कमी झालं, कारण मतदान पूर्व सर्वेक्षण यादीमध्ये बरेचसे आमचे कर्मचारी जे कर्मचारी गेल्यामुळे थोडंसं आमच्या प्रशासकीय कामावर परिणाम झाला होता आणि लोकांच्या तक्रारी बऱ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी कचरा जमा झालेला आहे, त्यामुळे पावसामध्ये त्याचा वास येतो, मच्छर होत आहेत। त्याच्यावर या समस्यानंतर चंचे साहेबांनी सुद्धा पुढाकार घेऊन आज भूमिका आपल्याला लावलेली आहे। जेसीबी टेम्पर आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व स्वच्छता कर्मचारी आहेत, भाऊसाहेब आहेत, त्यांचे साहेब आहेत आणि इतर आमचे सर्व सहकारी आहेत, नागरिक यांच्या माध्यमातून आपण स्वच्छता अभियान राबवतोय आणि सगळ्यांना स्वच्छतेचा फायदा होईल, तो त्यांच्या होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा करतो आणि त्याचे समाधान पण आपण कुठे पोहोचतो वेळी आम्हाला अशी मदत करा। तुझं प्रशासनावर ताण आहे, लोकांनी सहकार्य केलं, नागरिकांनी सहकार्य केलं तर त्याचा परिणाम चांगला मिळेल, आपलं चांगलं स्वच्छ सुंदर मिळेल। या माध्यमातून निवेदनांना आवाहन करतो की आपण आपला कचरा, आमच्या आलेला कचरा तिथेच टाकावा, गाडीतच टाकावा, जेणेकरून निवेदनामध्ये दुर्गंधी पसरणार नाही, कचरा पसरणार नाही, हे आवाहन करतो। वेळेवरती येत नाही काय असतं, आपल्याला रेल्वे गेट आहे आणि रेल्वे गेट पडल्यानंतर टायमिंग पुढे मागे होतो, रेल्वेमध्ये ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे गाडीचा वेळ पुढे मागे होतो, त्यामुळे ही थोडी तांत्रिक बात आहे। कर्मचारी आपल्या वेळेवरती येऊन त्यांच्या प्रयत्नाने जेवढं काय करते तेवढं करतात, फक्त ट्रॅफिक आणि काही ठिकाणी या प्रश्नामुळे फक्त मागे पुढे उशीर होतो आपल्याला। प्रशासनाचं नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे का? नाही साहेब, प्रशासनाने आपल्या पद्धतीने आपण कर्मचारी स्वच्छता थोडेसे कमी आहेत। आता आम्ही रोजंदारीवरती कर्मचारी घेतलो तर प्रत्येकाकडे विनंती केली की आपण 6 कर्मचारी अजून आपल्या कर्मचारी भेटले तर बऱ्यापैकी आपण वार्ड वाईज कर्मचाऱ्यांची टीम करतोय। ते कर्मचारी त्या वार्डचे जबाबदार राहणार आहेत, त्या वार्डामध्ये येणारा कचरा, घाण का असेल, गवत, झाडा पाला पाचोळा त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येते। आम्हाला ते 6 कर्मचारी रोजंदारीचे भेटले की सोमवारपासून त्याचं नियोजन आहे की त्या ग्रुपवरती त्या वार्डची जबाबदारी पूर्ण असणार आहे। वारंवार लोकांच्या तक्रारी येत होत्या आणि नेरळला कचऱ्याची जास्त समस्या वाढली। एक 2-4 दिवसापूर्वी मोरेवहिनी असतील, धनगर साहेब असतील, कारले साहेब असतील, बंडू पूर्ण ठाकरे टीम असेल, आम्ही आज निर्णय घेतला की ह्या 2-4 दिवसात नेरळचा पूर्ण कचरा संपवायचा आणि जी समस्या आहे आता जास्तीत जास्त लाईटची समस्या आहे, तर धनगर साहेबांच्या वतीने मी ग्वाही देतो या दोघांच्या वतीने 500 लाईट तरी या नेरळला लागणार आहे, तर पूर्ण चालू करतील, वायर बंडल लागणार, ती पण समस्या सोडवण्यात येतील आणि नागरिकांना आव्हान करतो जिथे जिथे कुठे कचरा जास्त प्रमाणात असेल त्यांनी एक कॉल करावा किंवा तिथे गाडी पोहोचवण्याची।